नारायणगाव येथील शिवविहार सोसायटीत भरवस्तीत असलेल्या एका बंद सदनिकेचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 3.5 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून दिली। ही घटना आज दुपारी 12:30च्या सुमारास अवघ्या 20 मिनिटात घडली। मिळालेल्या माहितीनुसार सुनंदा नारायण दरेकर वय 65 या आपल्या मुलीसह शिवतेज बिल्डिंगमध्ये राहतात। दुपारी त्या कामानिमित्त बाहेर गेल्या असताना पांढऱ्या रंगाच्या युनोवा मोटारीतून आलेल्या 3 चोरट्यांनी सोसायटीतील शिवतेज बिल्डिंगमध्ये प्रवेश केला। त्यांच्या घराच्या कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला। चोरट्यांनी कपाटातील 2 तोळे सोन्याचे दागिने आणि 20,000 रुपये रोख असा एकूण 3.5 लाखांचा ऐवज लंपास केला। या घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सपांगे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिली। पोलिसांनी परिस्थितीची सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन घटनेचा आढावा घेतला। कोल्हेमाळा परिसरात चोऱ्यांचे सत्र नारायणगावातील कोल्हेमाळा परिसरात गृहनिर्माण सोसायटींची संख्या वाढली असली तरी सुरक्षा रक्षकांच्या अभावामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे। 4 डिसेंबर रोजी ही सुविधा आणि समृद्धी रेसिडेन्समधील 6 सदनिका फोडून 10 तोळे सोने व 80,000ची रोकड चोरण्यात आली। या गुन्ह्याचा तपास अद्याप लागलेला नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, नारायणगाव। तुम्ही काय पाहिलं? 12-12:30च्या दरम्यानमध्ये आई बाहेर घरात जाऊन आली। घरात जाऊन आल्याच्या नंतर आजीच्या नावावर आहे, सुनंदा नारायण दरेकर। सुनंदा नारायण दरेकर। सुनंदा नारायण दरेकर। हा, शिवविहार सोसायटी शिवतेज बिल्डिंग मध्ये आई 12 वाजता जाऊन आली। 12:30 ते 1च्या दरम्यानमध्ये चोर आले। म्हणजे गाडी इर्टिका होती त्यांच्याकडं, हा मोठी व्हाईट कलर मध्ये 4 व्हीलर होती। त्याच्यातला पहिले एक पोरगा उतरला गाडीच्या खाली उतरल्याच्या नंतर त्यांनी पूर्ण बिल्डिंगचा सर्वे केला। पहिला आतमध्ये एकटा गेल्याच्या नंतर त्यांनी फोन केला बाकीच्या 2 पोरांना। त्याच्यानंतर ते 2 पोरं आतमध्ये गेले। एक 5 ते 10 मिनिटाच्या आतमध्ये त्याने कपाटाच्या आतमध्ये गेला। त्याच्यात सगळे जे काही सोनं चांदी पैसे जे काय होते ते घेऊन ते लोक फरार झाले। कडी-कोंडा तोडलेला आहे त्यांनी बाहेरचा। कडी-कोंडा तोडून कुलूप तोडलं आणि कडी-कोंडा कापून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला। एक फक्त 15-20 मिनिटाचा फरक झाला। त्याच्या अगोदर आई आतमध्ये जाऊन आली ते घरामध्ये। एक 15-20 मिनिटात 12 वाजता जाऊन आले। 12:30 ते 1च्या दरम्यानमध्ये 12:30-1च्या दरम्यानमध्ये झालं। पोलीस इथं येऊन गेले, इन्क्वायरी केली, सीसीटीव्ही फुटेज बघितलंय। पुढचा प्रोसेस चालू आहे। रेकी केली असेल किंवा काय ओळखीचे वगैरे असतील असं कन्फर्म फिक्स सांगू नाही शकत।